तर मित्रांनो, आता बघा आपण आलेलो आहोत मधमाशा मधमाशी पालन मधमाशा पालन मध्ये आलेलो आहोत. आणि ही जे आहेत का नाही मध पेट्या आहेत आणि ही मधमाशा आतमध्ये जातात. आत ह्या पेट्यांमध्ये मध गोळा करण्यासाठी लाकडी फेम असतात, त्याच्यामध्ये जाऊन ती मध साठवलेला असतो. आणि मित्रांनो बघा हो का, हे जे यंत्र आहे का नाही मध काढायचं यंत्र आहे आणि ह्याला एक्सेक्टर मशीन असं म्हणतात. ह्याच्यामध्ये त्या लाकडी फेम असतात ते योग्य ह्याच्यातनं बसवल्या जातात आणि हे फिरवलं का नाही त्यातलं ती मध आहे का नाही आपोआप खाली मशीनमध्ये साचलं जातं आणि ते योग्य पद्धतीनं गाळप करून घेतलं जातं आणि ह्याच्याद्वारे ते मध गाळप करून ते योग्य काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर केलं जातं आणि मार्केटिंगमध्ये हे आणलं जातं. ह्या लाकडी फेम आहेत आणि ह्या लाकडी फेममध्ये मधमाशा आतमध्ये अशा प्रकारे जातात आणि मध साचवणी केली जाते आणि अशा प्रकारे कृत्रिम पद्धतीनं मधमाशी पालन केलं जातं. इथं बघा बऱ्याच मधपेट्या आहेत आणि अशा पद्धतीनं त्या व्यवस्थित नीट ठेवलं जातं आणि आतमध्ये खालच्या बाजूनं त्या मधमाशा आतमध्ये जातात. आणि मित्रांनो बघा, ह्या मधमाशीला पूर्ण मध तयार करायला मित्रांनो 2 ते 2.5 महिने लागतात. 2 ते 2.5 महिने लागतात. बघा मित्रांनो, काही अशा ह्या झेंडूच्या फुलावरची बाग लागली आहे, बाग पण जवळच लावली आहे आणि त्याच्यात ही मधमाशा त्या फुलांवर जाऊन बसतात आणि नंतर फुलांवर जाऊन त्याचं परागकण गोळा करून ते त्याच्यातून मध निर्मिती करतात. ज्यावेळेस ह्या झेंडूच्या फुलांची तोडणी केली जाते का नाही, याच्यामध्ये आणखी एक ह्यांच्याकडनं प्रकल्प राबवला जातो, तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ते झेंडूच्या फुलांचं ते. आपण आणखी एकदा मधमाशांकडे आलो आहेत बघा, मधमाशा कशा आतमध्ये चालल्या आहेत आहे का, छानच वाटतंय ना. आणि मित्रांनो बघा, काही पोती झाकलेले आहेत त्यांना पाक असं वल्ल करायला लागतंय. मित्रांनो हो का, ह्याच्या खालनं पेन ड्रीप हातरली आहे हो का, बघू शकता मित्रांनो. काय छोट्या आणि आता हे जे आहे का नाही हे दाखवते का नाही, ही जी सगळी बागेतील तोडलेली फुलं आहेत, ही झेंडूची फुलं आहेत, ही पूर्ण वाळवली जातात. ह्याच्या पाकळ्या इकडं सुट्ट्या केल्या आहेत आणि ते जे गुलाब आहेत का नाही त्या गुलाबाच्या पण पाकळ्या आहेत त्या, ते पण सुट्ट्या केल्या आहेत आणि बघ किती छान दिसायला लागले ते झेंडूच्या पाकळ्या फुलापासून वेगळ्या करून फक्त त्या पाकळ्या वाळवून घेतल्या. इकडं गुलाबाच्या पाकळ्या आहेत, ते झेंडूचे देठ आहेत, हे पूर्ण वाळलेत, खडखडीत वाळलेत बघ ही. आणि हे आहेत ना गुलाबाच्या पाकळ्या, ते गुलाबाच्या पाकळ्यांचे देठ आहेत, ती पण खडखडीत वाळवून घेतले. आणि ह्या गुलाबाच्या पाकळ्या आणि ह्या पाकळ्या आणि ते झेंडूचं वाळवून त्याच्यावर प्रक्रिया करून फेस वॉश किंवा सेंट असे दुसरे वेगवेगळे प्रोडक्ट पण ह्याच्यापासून केले जातात. म्हणजे दुहेरी फायदा या सगळ्यात. कसं वाटते अजिंक्य तुला हे सगळं बघून? मित्रांनो मला तर लय छान वाटतंय मित्रांनो. ती मधमाशा मित्रांनो चावत नाही ना काय.